बोला, आहे कुणाकडे काही उत्तर याच्यावर? मधुकरच्या बाबा आता तुम्हीच सांगा, काय करायचं या पोरांचं? अहो त्यांना काय विचारताय? मला विचारा ना, मी पोलिसात सरळ जाणार आहे. असं शाळेतल्या पोरीसनी लग्नाचं विचारायला लागली पोरं, तर आम्ही कुणाच्या भरोश्यावर ती पोरी शाळेत पाठवायच्या? यांना चांगला पोलीस खाक्यात दाखवला पाहिजे, त्याशिवाय ही सुधारायची नाहीत. शाळा नाही, यांना बाल सुधारगृह हीच यांची योग्य जागा आहे. एवढं टोकाला जाण्याची गरज नाहीये, काहीतरी मध्य काढूया ना आपण. 10वीचं वर्ष आहे पोरांचं, जरा विचार करा. अहो ह्या पोराने विचार करायला पाहिजे होता. 10वी सारखं महत्वाचं वर्ष असताना ह्यांना हे असं धंद सुचतातच कसं? ऐका ना, मुलांचं चुकलंच, पण तुम्ही इतर बाबींचा पण विचार करा की. शाळेचं नाव पोलीस स्टेशनपर्यंत जाईल आणि मला असं वाटतं की या सगळ्यात बाकीच्या मुलांवर परिणाम होईल. एवढीच काळजी होती शाळेची, तर पोरावर लक्ष ठेवायला पाहिजे होतं तुम्ही. बरोबर आहे तुमचं. मी ह्या जबाबदारीनं कितीतरी वेळा पोरासनी रटलून काढतो, पण काय शिक्षकांना जर राग येतो ना पोरासनी मारलं की. आणि ह्या शिक्षकांच्या लाडामुळे पोरं बिघाडतात. ह्या मधुकरला लय मस्ती आहे. याची पहिली वेळ नाही, असलं कवत केलं नाही म्हणून आता गेलंच होय. हा, हे बघा, तुम्हाला जे पटेल ते करा तुम्ही. मी तर म्हणतो ह्या शाळेचा काही संबंध नाही. कुरकुटे, इथं बोलण्यासाठी निमंत्रण नाही दिलं तुम्हाला कोणी? हाय का आता सर? या पोरीबद्दल वाईट वाटलं म्हणून मी आलो ना. अगदी बरोबर सर, तुमच्यासारखी मुलांच्या बाजूनं बोलणारा शिक्षक पाहिजेत, नाहीतर ही पोरं हद्द करतील पाठ. अहो आता काय जीव घेऊ का त्याचा? हो कालच मरस्तोवर मारलाय त्याला. अहो एवढं कुणी मारतं का? आणि त्याला मारल्याने प्रश्न सुटणार आहेत का? मग अजून काय करायचं आम्ही? तुम्ही सांगा की. आम्ही काही कमी केलं का त्याला? वाईट सुद्धा विचार कसा आलाय त्याला हे असं करतात. एक मिनिट दादा, नमस्कार. मी अभिजितचा भाऊ. पोरांचं चुकलंच, मी नाही म्हणत नाही. ते काय करतायत याची त्यांना पण कल्पना नव्हती. एखादी पोरगी आवडती तर तिला जाऊन थेट लग्नाचं विचारायचं. म्हणजे एखादी पोरगी आवडती तर थेट लग्नच करायचं, ते बी तिला विचारून. याच्या मागं काही चुकीचा अर्थ असू शकत नाही. मग ती हो नाही काहीच म्हणली नाही ना. मग तिच्या मागं मागं फिरून तिचा हात धरून तिला जबरदस्तीनं हो नाही म्हण असं तर काय म्हणले नाहीत ना पोरं. खरं तर ती तवाच नाही म्हणली असती ना तर हे समजा घडलंच नसतं. आपण 10वीतल्या पोरीला असं कुणी बोलल्यावर तिला काय बोलायचं आणि काय नाही हेच तिला माहित नाही. अहो पावरली पोरगी. माझं बी तेच म्हणणं आहे. यांना बी माहित नव्हतं कशा पद्धतीने विचारायचं, म्हणून त्यांनी सरळ विचारलं. पण प्रेम करतेस का हे असं विचारलंस का? आमच्या पोरी का रस्त्यावरती पडलेत रे? हे बघा, रस्त्यावर कुणीही पडलेलं नाही. या वयात होत असतं असं. या भावनांचं करायचं काय हेच त्यांना कळत नाही. अशावेळी पोलिसांकडून झालेली शिक्षा त्यांना वेगळ्या मार्गावर नेऊ शकते. मग हे मार्ग सरळ आहेत का कांबळे सर? हे बघा, तुमची पोरगी आहे, तुम्ही कुणाचं ऐकू नका. तुम्ही सरळ पोलिसात चला. चला, पाहिजे मी येतो तुमच्यावर. चला. कुठे? हा ऐका की, माफ कर. अहो गावात आणि भागात लय नाही पण 4 लोक ओळखतात. अहो पोलीस लगीन आहे. आज खाल्लं तर उद्या खायची पंचायत आहे. कशाला उगाच पोलीस स्टेशन हे करतात? हे बघा, जीव गेला तरी चालेल, पण नाव गेलेलं असं नाही व्हायचं. अहो एक करा, काय असेल ती इथंच भेटवा पोलीस स्टेशनात. नका मी पाया पडतो.
ह्या पुढं कवाच असं व्हायचं नाही. तिचं नाव पण घेणार नाही. अहो नावच काय, तिच्याकडे बघणार सुद्धा नाही. ज्योती, अगं तू सांग की पप्पांनी, खरंच चुकलं ग माझं, मुद्दाम नव्हतं केलं मी हे. तू सांग की पप्पांनी, खरंच तुझ्या पाया पडू का, खरंच चुकलं ग माझं. पप्पा त्याने नाही दिला काय त्रास, आणि याच्या आधी बी नाही दिला. त्या दिवशीच तेवढं चुकलं बघा त्याचं. जाऊ त्याने नको जायला पोलिसात. सगळं ऐकते मी तुमचं. चल तर मग घरी, काय गरज नाही असल्या शाळेत थांबायची हे असली पोरं असल्यावर. आणि एक लक्षात ठेव, माझ्या पोरीच्या आसपास जरी दिसलास तर तुझा हातपायच तोडीन. चल ज्योती. सर माफ करा, याच्यामुळे तुम्हाला कमीपणा आला. खरंच माफ करा. एक उपकार अजून करा सर. याला शाळेत काढू नका. हे बघा, त्याला कुणीही शाळेतनं काढणार नाही. आणि त्यालाही समजलं असेलच की आपण काय केल्यावर आपल्या बापाला लोकांचे पाय धरावे लागतात. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या. सर मधुकर, तर कोणीही काही न बोलता सरळ वर्गात जाऊन बसा. जावा, आम्ही बोलतो काय करायचं ते. चला वर्गात. अभिजित, कांबळे सर आत घेऊन या त्यांना. चला. लगा अभ्या, वर्गातच जाऊसं वाटणं झालंय बघ. असं वाटतंय कुठेतरी जाऊन जीवच द्यावा. सगळ्यांनी माझ्यामुळे ताप झाला. ह्यात कुणाचंच चांगलं झालं नाही. कशाला केला असेल मी ज्योतीबद्दल असला विचार. आपण शाळेत कशासाठी शिकतोय हे विसरून गेलो बघ मी. घरात, गावात, शाळेत एवढी नाव जायची माणसं आपल्याला. पण आता कायच राहिलं नाही. मला त्याचं बी काय वाटलं नाही बघ. फक्त बापाला लोकांचं पाय धरायला लागलं. खरंच मध्या लय चुकलं लगा आपलं. आपल्यासनी जे वाटलं ते आपण केलं, पण त्याच्यामुळं आपल्या माणसासनी किस्ता त्रास होईल याचा विचारच नाही केला. अरे आता समधी माणसं काय विचार करतील आपल्याबद्दल. एवढं सगळं जाईल ह्या आधी माहीत असतं ना तर ज्योतीला तर आयुष्यातनं जाऊन दिलं असतं बघ. तरी दादा म्हणलाच होता, समजा जास्त बदनाम करणारा शब्द कुठला असेल ना तर तो म्हणजे प्रेम. अरे तो शब्द कळायच्या आधीच आपण बदनाम झालोय बघ. पण आता वर्गात कसं जाऊ. हाय क्या ब्या, मी जाऊ का शाळेत ना. हा कुठं जाणार आहेस उगाच. आता या असल्या डागत काय बोल नकोस बरं का. अरे मध्या तुझी ही शाळा सुटू नये म्हणून तर तुझ्या बापाने एवढं केलं ना.
पण त्याच शाळेची आज लाज वाटते अभ्या. असं वाटतंय घरी जाऊन अंगावर वाकाळ घेऊन गप झोपाव. निदान तेवढ्या पुरतं तरी बरं वाटेल. आणि शांत झोप लागल असं वाटतंय तुला माझ्या? किती बी कठीण असलं ना तरी आपल्याला शाळा शिकायचीच आहे माझ्या. आधीच घरच्यासने एवढा ताप दिला, आता अजून नाही माझ्या. हो लगा अभ्या, पण तिने तिथंच नाही म्हणून सांगायचं होतं. आता अख्ख्या शाळेत झालं. तिला तिला हे करून काय भेटलं असेल? आणि तिचं नाव खराब करून आपल्यासने काय भेटलं माझ्या? बरं असू दे, उठ, चल माझ्या. अहो त्यानं काही जाणीवपूर्वक नाव खराब केलंय का किंवा असं वागलाय का? तुम्ही जरा जास्तच मनाला लावून घेतलं. हे बघा, अशा गोष्टी होत असतात. आपण याबद्दल मुलांना सांगितलं नाही की ते त्यांच्या परीने भावनांना वाट मोकळी करून देत असतात. काही जगा वेगळं नाही, फक्त पद्धत चुकली इतकंच. आणि हो, मधुकरची शाळा बंद होणार नाही, तुम्ही अजिबात विचार करू नका. फक्त त्याला एवढं मारायला नको होतं तुम्ही. खरंय, अपोरग मेलं बिलं असतं. हां, काय चूक काय बरोबर समजा इथंच राहिलं असतं. काय करू मग मी? मला बी बरं वाटलं असेल का? बस माझं बी काळीच तुटत होतं. पोराच्या अंगावर पडणारा प्रत्येक फटका आधी बापाच्या मनाला लागून जात असतो. मला बी एकच पोरग आहे. भ्या वाटते त्याला काय झालं तर. आमासने कोण आहे? पण याचं वागणं हे असं. नका काळजी करू, झालंय सगळं नीट. आणि जे काही उरलंय ते आम्ही करू नीट. हो. आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शिक्षा नसते. कधी कधी ना मुलांना आपण वागतोय ते करतोय ते बरोबर आहे का चूक हे समजावून सांगणारच बरोबर नसतं कोणी. त्याच्यामुळेही चुकतात की मुलं. आम्ही रोजंदारीवर जगणारी माणसं. आम्हासनी हे तुमच्या शाळेतलं काही बी कळत नाही. पण एक कळतं, माणसाने काय करू अगर नाही करू पण आबरू जपली पाहिजे. आम्हा गरिबांकडे फक्त एकच मोठा दागिना आहे, ते म्हणजे आबरू. आम्ही आमच्या बायकोचा समजा दागिना घाण ठेवू, पण आमची आबरू आणि इमान कवच नाही. येतो मी. काळजी घ्या पोराची.